नाशिक जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने राखली प्रतिष्ठा। मागील 1.5 महिन्यापासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काहीशी शांत झाली आहे। विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या धोरणानुसार शिवसेना शिंदे गटाकडे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मालेगाव बाह्य या 2 जागा आल्या होत्या। या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने घवघवीत यश मिळवलंय। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाला जिल्ह्यात 100 पैकी 100 मार्क मिळाले, तर राज्यातही शिवसेना शिंदे गटाने घवघवीत यश मिळवून आमची शिवसेना खरी असल्याचं दाखवून दिलंय। नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचे कायमच वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं। पक्षातील फुटीनंतर पक्षात 2 गट पडले आणि जवळपास 60% शिवसैनिक व पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले। लोकसभा निवडणुकीत नाशिकची जागा शिवसेना ठाकरे गटाने जिंकून पक्षात जोश भरण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे लोकसभेसारखीच विधानसभा निवडणूक ही सोपी जाईल असं गणित शिवसेना ठाकरे गटाने आखलं। मात्र विधानसभेच्या निकालानं त्यांचंच गणित बिघडलं असल्याचं पाहायला मिळालं। शिवसेना शिंदे गटाला विधानसभा निवडणुकीत अजून 3 जागा हव्या होत्या, परंतु तसं होऊ शकलं नाही। पालकमंत्री असताना केलेली विविध विकास कामं, मतदारसंघाशी असलेल्या संपर्क आणि महायुती सरकारने आणलेल्या विविध विकास योजनांचा मतदारांकडून मिळालेला चांगला प्रतिसाद या जोरावर मालेगाव बाह्य मतदारसंघातून पालकमंत्री दादा भुसे यांनी विजय मिळवला, तर नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे यांना ओबीसी समाजाचे मिळालेलं पाठबळ, मनमाडचा सोडवलेला पाणी प्रश्न आणि लाडकी बहीण योजना यामुळे कांदे निवडून आले। शिवसेना शिंदे गटाला ही बाब सुखावह आहे। शिवसेना शिंदे गटाला जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत फक्त 2 जागा सुटल्या। येणाऱ्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।